नमः पार्वती पतये अवधूत चिंतन श्री गुरुदेव। श्री क्षेत्र तपोभूमीवर आजच्या या दत्तगुरुवाला उपस्थित असलेले स्वाभिमानी हिंदू आणि इथे उपस्थित समस्त देवगण आणि देवांगनांना प्रेमाचा जय सच्चिदानंद। श्रावणी हा विषय हळूहळू स्टेट फेस्टिवल होण्याच्या मार्गावर आहे। ज्या पद्धतीने श्रावणी सगळ्या लोकांनी डोक्यावर धारण केलेली आहे, हे पाहूनच मन प्रसन्न होत। स्वर्गातले देव सुद्धा संतुष्ट होत असतील तुमच्या सगळ्यांच्या सत्कर्मामुळे। गावागावात फिरणं, घराघरामध्ये जाऊन लोकांना श्रावणी हा विषय पटवून देणं हे तसं कठीण काम। कारण आपल्या गोव्यावरती 400-450 वर्षे पोर्तुगीजांचं राज्य झालं आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी विशेष काम हेच केलं की हे आपली संस्कृती कशी विसरणार, हे आपला धर्म कसा विसरणार, हे आपल्या नेत्यांना कसे विसरणार, हे काम त्यांनी मस्तपैकी बजावलं। आपल्या देवळांमध्ये आपला जीव अडकलेला आहे, ही देवळं फोडण्याचं काम या लोकांनी केलं। आपल्या संतांवरती या लोकांचं प्रेम आहे, तर या संतांवरती अत्याचार करायला या लोकांनी सुरुवात केलं। आपल्या धार्मिक विधींवरती, ब्राह्मणांवरती आमचा विश्वास आहे, तर त्या धार्मिक विधींबद्दल कशी अनास्था तयार होईल याबद्दल या लोकांनी मस्त तयारी केली। आणि तुम्ही आज पाहत असाल, सगळ्या हिंदू बांधवांना मी सांगू इच्छितो की जर उद्या तुम्ही सगळीकडे गेलात आणि सांगितलं की तुम्ही जरा श्रावणीला या, तर पहिला प्रश्न ते विचारणार, कशाला करायचं ते? हे काम पोर्तुगीजांनी करून ठेवलेलं आहे, बीज आहे ना ते त्यांनी पेरलेलं आहे। आज शिक्षणाच्या माध्यमातून ते आज आमच्यापर्यंत त्याचा वटवृक्ष झालेला आहे। शालेय शिक्षणामध्ये आपल्या धर्माच्या सगळ्या गोष्टी कशा नसणार आणि सगळ्या बाहेरच्या गोष्टी कशा एकदम महिमा मंडन करून त्या समोर आमच्या ठेवणार, हे काम या लोकांनी मस्त केलं। आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आमची मुलं उच्च विद्या विभूषित होतात आणि आम्हालाच आमच्या धर्माबद्दल प्रश्न विचारतात की हे कशाला करायला पाहिजे, ते कशाला करायला पाहिजे, नाही केलं तर काय चालतं, इत्यादी गोष्टी ज्या आहेत ती ज्या आज आमची पिढी आमच्या समोर बोलते, त्याचं कारण शिक्षणामध्ये ते सगळं बी लहानपणापासून पेरलं गेलेलं आहे। आणि त्यांचे ते प्रश्न आमच्या जिव्हारी लागत नाहीत, कारण आम्हीही तेच शिक्षण शिकून पुढे आलो, त्यामुळे आम्हालाही तसंच वाटतं। आणि हे सगळं जे आहे ते म्हणजे आम्ही जे आज हे चालवतो आहोत, हे प्रवाहाविरुद्ध चालणं आहे। जर नदी अशी वाहते तर असं म्हणजे पोहायला सोपं, पण आम्ही चाललो या बाजूला, म्हणून आम्हाला जरा कष्ट घ्यावे लागतात। तुम्हाला जे रानोरान फिरावं लागतं, घरोघरी फिरावं लागतं, सगळ्यांच्या नेगेटिव्ह प्रश्नांना उत्तर देऊन देऊन आपला जीव अर्धा होतो, याला तप म्हणतात, ध्यानात ठेवा। ही तपस्विता आम्हाला ऋषीमुनींनी शिकविली, ही तेजस्विता आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी शिकविली। आणि म्हणूनच 400-450 वर्षे आणि त्याही पलीकडे मुघलांनी, ब्रिटिशांनी आमच्यावरती राज्य केलं, एवढं सगळे अत्याचार 1000 वर्षे सोसून सुद्धा या भारत देशातली ही सनातन संस्कृती ते मिटवू शकले नाही। हा आहे ऋषीमुनींचा महिमा। तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये
ही सनातन संस्कृती जी ऋषी मुनींनी जी त्या काळपासून हजारो म्हणजे 5000 साल वर्ष अगोदर पासून आजपर्यंत आमच्यावरती ही जी संस्कृती त्यांनी ठेवली, त्याचा विचार जो होता तो विचार एकदम सर्वांच्या कल्याणाचा विचार होता. अगोदर हे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असलं काय नव्हतं, फक्त सनातन धर्म होता, फक्त हिंदुत्व होतं आणि सगळे कसे घोड्या गुलाबीने सगळं छान चालत होतं. म्हणून या सनातन धर्माचा जो विजय आहे हा विश्वाचा विजय आहे, हे सदा सर्व काळ आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझ्याकडे जेवढं समिधा अर्पण करता येईल या विश्व कल्याणाच्या यज्ञामध्ये, ती आपण अशा या विविध बारीक बारीक कार्यक्रमांच्या माध्यमातून ती समिधा आपण सेवा म्हणून अर्पण करायची आहे. म्हणून श्रावणी विधी ज्यावेळी आपण समाजापर्यंत जाता त्यावेळी नक्की समजा की विरोध होणार. विरोध होणार म्हणजे काय होणार? आम्हाला ते कशाला सांगता, आम्हाला ते कशाला करायला लावता, आम्ही नाही केलं तर काय होणार, हे सुशिक्षित लोकांचे प्रश्न तुमच्यावरती एकदम तुटून पडतील. पण आपण सगळ्यांनी जसं तयारीलाच लागलं पाहिजे. जसा समोरून सुशिक्षित वर्ग जो आहे तो एज्युकेटेड आहे, तसं आपल्याकडे वैदिक एज्युकेटेड आहेत. तसे आमच्याकडे पुरोहित, महिला पुरोहित, त्यानंतर आपले धर्मशिक्षक किंवा आपल्या धर्मामध्ये विद्वत्ता प्राप्त केलेले ही लोक आपल्याकडे आहेत. या सर्वांची ती जबाबदारी आहे की समाजाला हा विषय तुम्ही कसा पटवून देता. ती कामगिरी तुम्हा सर्वांना करायची आहे, पुरोहितांना करायची आहे, धर्मप्रचारकांना करायचं आहे. तुम्ही पण सुशिक्षित आहात. तुमचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये तुम्ही कमवलेली जी बुद्धी आहे, ती बुद्धी हे जे आमच्या ऋषीमुनींचे विचार आहेत ते प्रोमोट करण्यासाठी, ते समाजासमोर प्रेझेंट करण्यासाठी, त्याचा उदो करण्यासाठी, जसं पोर्तुगीजांनी आपल्या सगळ्या लोकांचा उदो करण्यासाठी जशी आपली सगळी विद्या खर्चिली, तशी ही विद्या जी तुम्ही प्राप्त केलेली आहे ती आपला धर्म प्रमोट करण्यासाठी तुम्ही ती विद्या तुमची वापरा. आणि मग मजा बघा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, मनामध्ये हा विचार येणं सुद्धा भगवंत आपल्या सोबत आहे याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून ज्या वेळी अशा प्रकारचा काहीतरी सनातन धर्मीयांचा मुद्दा समोर येईल, आपल्यातलेच काही लोक बघा तुम्हाला मुद्दाम विरोध करताना दिसतील. कारण काय? कारण ते बी जे आहे ते तेव्हा पेरलेलं आहे, अजून ते मेलेलं नाहीये. आता तुम्ही समजून चला की आपल्याला किती काम करायचे आहेत, आपल्याला किती कष्ट घ्यायचे आहेत. आणि हे सगळे कष्ट घेत असताना तुम्ही कष्टाची तमा बाळगू नका. कष्ट घेत चला. यश देणारा माझा समर्थ आहे, भगवंत आहे. ही सेवा म्हणून तुम्ही सर्वांनी पुढे घेऊन चला. यामध्ये सगळ्या ऋषी मुनींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहणारे आहेत. लक्षात ठेवा, आज हा श्रावणी विधी फक्त आम्ही सगळ्यांनी येऊन करण्यात पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. ही जी पुढची पिढी आहे यांची संख्या वाढवा. हे जर आज इथे येऊन बसले, तुमचं अर्ध्याधिक काम संपलं. घराघरात, गावागावामध्ये ही छोटी मुलं जी आहेत, ही नेक्स्ट जनरेशन जे आहे, ज्याला आम्ही यंगस्टर्स म्हणतो, ज्यांना आम्ही युवा म्हणतो, युवक युवती म्हणतो, यांच्यापर्यंत हा विषय पोचवा. आणि त्यांना एकच सांगायचं, तुझ्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य, पण स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. तू कितीही चांगली इंग्लिश बोल, पण तू हक्काने नाही सांगू शकणार ही माझ्या आईची भाषा आहे म्हणून मान्य करा. तू छान इंग्लिश बोलून जग विख्यात होशील, पण तू नाही सांगू शकणार ही माझ्या मातृभूमीची ही सगळी जी मिराज आहे, ही माझ्या वाडवडिलांची आहे, नाही सांगू शकणार. इंग्लिश फार मोठी आहे, जगविख्यात होणारी भाषा आहे, पण ती आपली नाही आहे. हाच मोठा प्रॉब्लेम. कितीही तुम्ही उच्च विद्या विभूषित व्हा, भरपूर पैसे कमवा, पण तुम्हाला कधीच सांगता येणार नाही या देशात मी जन्माला आलो
आणि एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या आणि या डिग्र्यांनी मी काय केलं तर ही मी माझी मातृभूमी जी आहे तिचा मी सन्मान केला नाही सांगू शकणार, कारण या सगळ्या विद्या बाहेरच्या आहेत. आपली विद्या आपली संस्कृतीतली आहे. हे जे आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी काय शिकवलं, न्यायशास्त्र तुम्ही शिकलात तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. ज्योतिषशास्त्र तुम्ही शिकलात तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. वैदिक सगळं संहिता, घनपाठ, क्रमपाठ हे शिकलात तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुमच्याकडे जर समजा तुम्ही जर योगशास्त्र शिकलात तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. हे सगळं आमच्या या मातीतलं आहे. एक कणाद म्हणून मोठा ऋषी होऊन गेला, त्याने कण म्हणजे बारीक ॲटम जो आहे त्याचा शोध लावला. किती लोकांना माहिती आहे? म्हणजे जेवढे आमचे सायंटिस्ट आहेत या सगळ्या आमच्या सायंटिस्टांना या लोकांनी पायतळी तुडवले. त्यांचं नामो निशान आमच्या तोंडावरती आणू दिलं नाही गेल्या 400-500 वर्षे. आणि या लोकांनी आपले मात्र न्यूटन, आइन्स्टाईन हे आमच्या माथ्यावर आणून मारले. बरोबर ना? किती लोकांना आम्हाला माहिती आहे की बाबा आमच्याकडे योगशास्त्राचा प्रणेता कोण, त्यानंतर या ॲटमचा प्रणेता कोण, विमानशास्त्रातला प्रणेता कोण, आम्हाला कुठे काय माहिती आहे? कारण आम्हाला कधी कोणी शिकवलंच नाहीये. म्हणून दत्तपद्मनाभ पीठाने शाळा सुरू केली, कारण शिक्षणाच्या माध्यमातूनच क्रांती होऊ शकते. बाकी तुम्ही असे प्रोग्राम भरपूर करा, उपयोग काय नाही. शिक्षणच असं आहे की जे तुम्हाला विद्या ददाति विनयम विनयादि पात्रतां पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम. तुम्हाला जर मोठ्यातलं मोठं धन कुठलं जर असेल तर ते आपल्याकडे विद्येच्या रूपात मिळालेला संस्कार. आज आईला आम्ही आई म्हणतो, हा संस्कार आहे. समजा तिचं नाव जर समजा काहीतरी असेल, तिचं आईचं नाव रेवती असेल तर आम्ही थोडंच तिला रेवती जेवण वाढ असं थोडंच म्हणतो. आम्ही काय म्हणतो? आई जेवण वाढ. भूक लागली, त्या आईतलं मातृत्व सुद्धा जागं होतं फक्त आई शब्द वापरल्याबरोबर. हा संस्कार आहे. आणि हे जे संस्कार आहेत आपल्याला आपल्या माणसांबद्दल, गुरं सुद्धा बघा अंब म्हणतात की नाही? बघा वासरं कशी अंबरतात. ते आपल्या आईकडे ज्यावेळी आपण अशा पद्धतीने संस्कारयुक्त अंतःकरणाने पाहतो तेव्हा आपल्याबद्दल जी भूमिका मनात तयार होते ना, ते आपलं आयुष्य वाढवते. हा तर रक्षाबंधन तुम्ही मुद्दाम बघितले असेल, वेब सिरीज बघा. या वेब सिरीज भारत सरकारने बंद केल्या आत्ताच. फार मोठं डिसिजन आहे. लोकांना या गोष्टींचं महत्व कळत नाही. आपल्या तारुण्याला समाप्त करण्याचं षडयंत्र या देशात चाललेलं आहे आणि आम्हाला कोणालाच काहीच माहिती नाही. हे जे नको नको झालेले भाऊ बहीण एकमेकाबरोबर, त्याच्यानंतर आपली भाभी म्हणजे वहिनी जी आहे, ही वहिनी जी आहे तिच्या बरोबर दिराचे संबंध असल्या फडतूस गोष्टी ज्या आहेत त्या कार्यक्रम म्हणजे सिनेमा असो किंवा वेब सिरीज असो किंवा हे आपले सिरियल्स असो, याच्या माध्यमातून त्यांची चाळे चालू आहेत बघा. हे सगळे बंद कसे करणार? तर त्यासाठी भारत सरकारचं अभिनंदन की त्याने हे असले प्रकार आपल्या पातळीवर बंद केले. आम्ही आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला जो संस्कार दिला तो कसा तोडणार, तो कसा तुडवणार, त्याचा सत्यानाश कसा करणार, यासाठी ही मंडळी जी आहे ती डीप स्टेटच्या माध्यमातून हे सगळं आपल्या देशात पोहोचवतात. मोठा विषय आहे, सगळ्यांना समजण्यासारखा नाही. पण लक्षात ठेवा की हे जे आपण बघा, आता समजा एक छोटासा मुलगा आहे, आमचा बटूच आहे समजा, तर तो बटू जो आहे त्याला जर तुम्ही सांगितलं जा रे त्या मुलीकडून अमकं अमकं घेऊन ये, तो असा असा लाजतो. ह्याचं मेल्याचं वय काय? हा, या मुलीकडे
बहिणीच्या नजरेने बघायला याला का शिकवलं नाही कोणी? याचं वय काय? ह्याचं वय एकदम हा 10 वर्षाचा अजून नाही. आणि यांनी सिनेमे पाहिले, यांनी ते सगळे मोबाईल पाहिले आणि त्याच्यामध्ये ह्याला कळलं की याच्यामध्ये काय काय असतं आणि हा आता लाजतोय. हे मस्करी करण्यासारखं नाहीये, हा एक धोक्याची घंटा आहे. ही धोक्याची घंटा ज्यावेळी घराघरामध्ये वाजते तेव्हाच समजायचं आई वडिलांनी याचं वाटोळं कन्फर्म आहे. मुलांना जर समजा आम्ही त्या पद्धतीने शिकवलं, बाबा शाळेमध्ये जेवढ्या मुली आहेत तुझ्या बहिणी आहेत, त्यांचं रक्षण करणं तुझं जबाबदारी आहे. रक्षाबंधन कोण समजावून सांगतो आम्हाला? हे रक्षाबंधन हा पर्व, हे पर्व आहे, हा विधी आहे, संस्कार करणारा विधी आहे. जगामध्ये तुझ्या बहिणीसारख्या हजारांनी बहिणी ज्या आहेत त्या तुझ्या समोर उद्या येतील, त्यांना त्याच नजरेने, पवित्र नजरेने तुला पाहायचं आहे. हा संस्कार आपल्या छोट्या मुलांमध्ये आपल्याला रुजवायचा आहे. असं भारत देशात ऋषीमुनींनी संस्कृती आपल्यामध्ये प्रस्थापित केली आहे. बघा, बारीक बारीक गोष्टीमध्ये संस्कृतीचा उल्लेख करत करत आमच्यामध्ये ती मूल्य जी आहेत तींचं बीजारोपण केलं आणि त्याने आम्हाला माणसांना माणसासारखं म्हणून जगवलं. आम्ही जनावर नाही आहोत आणि हेच आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी दिलं. म्हणून त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही श्रावणी करतो. ध्यानात ठेवा, आईला आई म्हणायला कोणी शिकवलं? बाबाला बाप म्हणायला कोणी शिकवलं? आपल्यामध्ये नाती तयार करायचं काम कोणी केलं? जगाच्या पाठीवर तुम्ही चला, कोणालाही कधी काही माहितीच नव्हतं तेव्हा या देशामध्ये हा संस्कार ऑलरेडी लोकांमध्ये रुजलेला होता. एका पुरुषाला बघून बाई आणि बाईला बघून पुरुष एवढंच नातं नव्हतं, त्या पलीकडे जाऊन तिला आई, तिला वडील, तिला भाऊ, तिला बहीण, तिला काका, या मामा या नजरेने पाहायची विद्या आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी दिलेली आहे. आणि या सगळ्यांना नावं घेऊन घेऊन आम्ही तर्पण करतो. मुद्दाम लक्षात ठेवा, हा विधी फक्त त्यांनी आम्हाला जन्म दिला, ते आमच्या नात्यात आले म्हणून नव्हे. हा संस्कार जो आहे समाज चांगला राहावा म्हणून केलेला हा ऋषीमुनींचा केवढा मोठा प्रयत्न आहे. पहा, आजही आमच्या जाणत्यांना वाटतं की जर समजा जाणता कोणीतरी आला आणि एका मुलाने कोणीतरी खुर्ची उठून त्याला बसायला दिलं नाही तर आमच्या जाणत्यांना राग येतो. तो आपल्याला खुर्ची दिली नाही म्हणून राग येत नाही, याच्या आई वडिलांनी कसे संस्कार केले नाही आणि संस्कारांचं या घरात कसं अधःपतन चाललेलं आहे ते बघून त्या जाणत्याला राग येतो. काय असणार याचे आई वडील, काय असणारी आई वडिलांनी याला दिलेले धन? संस्कार नाही, संस्कृती नाही. पण आज आम्हाला तसले जाणत्यांची खरीच गरज आहे. कोण रे तुझा बाप? जरा मला दाखव. जाऊन त्याच्याकडे बोला, या मुलाला हे काय शिकवलंय तुम्ही? कसले कसले प्रकार आम्ही, आमच्याकडे शाळा आहे ते सगळे बघितल्यानंतर आमच्या जीवाला असं धस्स होतं. ते वागतायत ते बघून मग कळतं घरात हे यांच्या चालू आहे. हे घरातून जे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला पाहिजेत त्या होत नाही. म्हणून हा सगळा जो आहे तो प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणून श्रावणी म्हणजे फक्त विधी नाहीये, श्रावणी म्हणजे ऋषी मुनींचा संस्कार दृढ करणं आहे. हे ध्यानात ठेवा. आम्ही येऊन तिकडे फक्त विधी करत नाही, आम्ही आमच्या मनामध्ये, आमच्या पुढच्या पिढीमध्ये, आमच्या महिलांमध्ये हा संस्कार दृढ करतो की बघा, हजारो हिंदू एकत्रित येऊन आपल्या ऋषी मुनींनी दिलेलं आपल्याला जे धन आहे त्या धनाचा आस्वाद घेत आहेत. बघा ते आपल्या धर्माला कसे चिकटून आहेत, बघा ते आपल्या धर्मातल्या ऋषीमुनींचा कसा आदर करतायत. त्या आदराचं प्रतीक म्हणजे ते दर्शन जे आपण 10 तारीखला घेणारे आहोत. हजारो हिंदू एकत्रित. कोण सांगतो हिंदू एकत्रित होत नाहीत? येऊन बघा श्रावणीला. एका माळेत जसे मणी गुंतले जातात
तसे सनातनी एका माळेत बसलेले तुम्हाला दिसतील, एका रांगेत आपल्या सगळ्या ऋषी मुनींचा उदो उदो करताना तुम्हाला दिसेल. कोणी म्हणेल गौतम ऋषी की, कोणी म्हणणार विश्वामित्र ऋषी की, असं करत जय जयकार करत जाणारे आहेत. हा श्रावणी उत्सव आहे, हा परंपरेने चालत आलेला हा श्रावणी उत्सव आहे. हा मध्येच कोणीतरी म्हणणार हा फक्त वेद शिकलेल्यांसाठीचाच विधी आहे. बऱ्याचशा लोकांच्या मध्ये किडे वळवळतात प्रसंग आला की. या सगळ्यांना उत्तर एकच आहे की आपण सगळ्यांनी गुरुवचनाचा आधार घट्ट धरा. आपल्याला एकच आधार आहे की आपल्या या सगळ्या शंका समाधानाचा विधी जो आहे तो इथेच पूर्णविराम द्या. आपण आपल्या गुरूंना सारखं ऐका. हा, गुरु सुद्धा बरे पारखोनी बांधा गाठी. स्वार्थी जर गुरु असेल, आपलंच जर भलं करण्यासाठी जर असेल तर तो गुरु नाहीये. गुरु म्हणजे काय? ज्यांना त्यांच्या संस्कारांनी आमच्या डोक्यामध्ये इतकं श्रेष्ठ स्थान तयार केलेलं आहे, त्या गुरूंच्या प्रतीचा जो संस्कार म्हणजेच गुरुत्व आहे. आणि हे प्रत्येक शिष्य आपल्या डोक्यामध्ये तयार करत असतो. आणि मग त्याच्यासाठी गुरु जे आहेत ते सगळं काम करतात. गुरु हा असा विषय आहे, तो तुम्हाला मरेपर्यंत सोडत नाही. आणि हा असा गुरु जो आहे तो गुरु फक्त मरेपर्यंतच नव्हे, तो तुमच्या पश्चातही तो तुमच्या सोबत येतो. एक एव सुहृद्धर्मो निधनेपि अनुयाती सहा. गुरु हा असा धर्म आहे की जो मेल्यानंतर सुद्धा तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही जोपर्यंत मोक्षाला जात नाही तोपर्यंत तुमच्या सोबत राहणं तो गुरु आहे. अशा गुरूंच्या सान्निध्यात येणं आणि आम्ही काय शिकलो गुरूंकडून ते त्या गुरूंना अर्पण करणं. श्रावणी म्हणजे हे, या कानाने जे काय गुरुजी तुमच्याकडून जे ऐकलं ते तुम्हाला अर्पण. आणि सगळा विधी झाला, नवीन यज्ञोपवीत धारण केलं की त्या यज्ञोपवीतासोबत सगळं जे स्वच्छ झालेलं ज्ञान जे आहे ते परत. कारण अस्वच्छ ज्ञान कसं होतं? त्या ज्ञानाला अहंकाराची बाधा होती. अस्वच्छ होतं, अशुद्ध होतं. कधी? ज्ञानाला अहंकाराची जोड लागते. बरेचसे असे विद्वान लोक असतात, वेद शिकतात, शास्त्र शिकतात, पण त्याला अहंकाराची बाधा होते आणि मग ते गुरूंपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून गुरूंकडे न पोचण्यासाठी हा त्यांचा अहंकार जो आहे तो त्या ज्ञानाला दूषित केल्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही. या ज्ञानाला पवित्र ठेवावं, शुद्ध ठेवावं, त्यासाठी अहंकार असता कामा नये, तो आपल्याकडे येता कामा नये. आणि या दृष्टीने आम्ही गुरूंकडे सदा सर्व काळ पाहत असतो. अशा या श्रावणी विधीला तुम्ही ज्या पद्धतीने स्वीकारलेला आहे, असा तुम्हाला मी सांगतो, गोव्यात ज्या पद्धतीने या गुरुपीठावर श्रावणी विधी होतो, पूर्ण भारतात तुम्ही चला, कुठेही अशा प्रकारच्या श्रावणी विधी म्हणजे ऋषी मुनींचा जय जयकार करणारा विधी तुम्हाला दिसणार नाही. एवढं महात्म्य आपल्या या श्रावणी विधीमध्ये आहे. या भारत देशातल्या या प्रांतामध्ये असं हरेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता. या महापुरुषाने काय केलं? शिवाजी हा जी जो आहे हा खूप सन्माननीय आहे. या जीने खूप काम केलेलं आहे आणि मग तो जी मिळालेला आहे. हा शिवाजी हा आमच्या सगळ्यांच्या हृदयातला ताईत आहे. हा सगळ्या आपल्या हृदयातला तो मणी आहे. आपल्या हृदयातला तो जो ठेका बसतो तो ठोका म्हणजे शिवाजी महाराज जी आहेत. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आम्ही ज्यावेळी पाहतो त्यावेळी छोट्यातला छोटा मुलगा सुद्धा त्याला वाटतं आता मीच शिवाजी, असं मुद्दाम तुम्ही पहा. त्याला स्वतःला शिवाजी वाटायला लागतं. काय किंमत असेल
त्या महापुरुषाची, काय किमया असेल त्या महापुरुषामध्ये, की छोट्यातल्या छोट्या मुलाला पण आज वाटतं छावा चित्रपट पाहिला, छावाच ना तो, छावा चित्रपट पाहिला आणि आपल्यातलीच काही मुलं, छोटी छोटी मुलं रडायला लागले, म्हणाला याला मारायला पाहिजे. चित्रपट चालू असतानाच तो ज्या पद्धतीने आपल्या महापुरुषाचे हाल करतो, संभाजी महाराजांचे हाल करतायत, ते बघून छोटी छोटी मुलं जी आहेत ती चवताळली. त्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नाही. एवढा पावर आपल्या नेत्यांमध्ये. सांगा बघूया किती सब्जेक्ट मध्ये, आमच्या मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये, हिस्ट्री मध्ये किती पानं आहेत हो या सगळ्या विषयाला. दुर्दैव आहे आमच्या या स्वातंत्र्याधिष्ठित भारताचं. आमच्याच ऋषीमुनींना, आमच्याच नेत्यांना आमच्यापासून असं दूर केलं आणि आजही आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. आम्ही फक्त जे आहेत ती बिर्याणी खातो, आम्ही आमच्या घराकडे जे आहे ते बरं बरं माटून माटून खातो. आम्हाला असं वाटतं की हेच ते स्वातंत्र्य म्हणून. यातून बाहेर या. हे सगळं एकदम जे आमच्यावरती जो एकदम मोहिनी घातलेली आहे विदेशीची, ती मोहिनीतून बाहेर या. आत्ताच तुम्ही बघा तो ट्रम्प काय काय करतो आहे. आपल्या देशातलं आम्ही वैभव सांभाळायला बघतो, तर ते आपलं जे सगळं जे आहे ते आमच्यावरती थोपवण्यासाठी मोठ्या पद्धतीने कर लावायचा प्रयत्न करतोय. टॅरिफ हे सामान्य काम नाहीये. ते पेलायला आपल्या देशातल्या सगळ्या लोकांनी जागृत असायला हवं, सपोर्टिव्ह असायला हवं, की आपल्या देशाला कधी असं झुकवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी देशातल्या एक एक नागरिकाने समोर यायला पाहिजे आणि स्वदेशीचा जागर मांडला पाहिजे, स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे, स्वदेशी गोष्टींसाठीचा प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि असं जर होत असेल तर आम्ही खरे स्वातंत्र्याधिष्ठित भारतीय. कोण कोण देश आम्हाला कसे कसे झुकवणार. कुठली ती ईस्ट इंडिया कंपनी एकेकाळी आली, या कंपनीने अख्खा देश आपला काबीज केला. आता जे चाललंय असाच तो देश त्यावेळी कुठेतरी काबीज झाला होता. पण आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे की नाही. आता तरी डोके असलेल्याने जागं व्हावं की नको, का राजकारणच पाहणार. म्हणून जेव्हा देश हा विषय येतो, धर्म हा विषय येतो, त्यावेळी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला सरायच्या आणि धर्म म्हटल्याबरोबर बस धर्माच्या मागे उभं राहणं. प्राण जाये कोई प्रॉब्लेम नाही, पण आपल्या धर्मासोबत असलं पाहिजे. हेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि म्हणून त्यांच्याबद्दल जो आदर आहे तो आदर त्यांच्या कर्तृत्वाने, असाच आदर्श आपण आपल्या घराघरामध्ये तयार करूया. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या नेत्यांना, आपल्या ऋषींना विस्मृतीत नेऊन चालणार नाही. आपण सगळ्यांनी जागृत व्हा, घरोघरी प्रयत्न करा. मी तर असं म्हणेन, समजा घरोघरी आपल्याला जर पावसामुळे शक्य नाही, फोन करा. मला माझा मुलगा आहे, मला माझी मुलगी आहे, मला माझा जावई आहे, मला माझा भाऊ म्हणजे काका असेल, किंवा मला जर माझा सख्खा भाऊ असेल, मला माझी मावशी असेल, माझ्या रिलेटेड जेवढी नाती आहे त्या सगळ्यांना कॉल करायचा. पॉसिबल आहे? शक्य आहे? कठीण आहे ना? हा, समजा आपण बोलत नसाल तर नका करू. पण असे थोडंच असणार की कोणच बोलत नाही एकमेकांकडे. म्हणून आपल्या नात्यातल्या लोकांना फोन करा. काही नाही, श्रावणी बद्दल बोला. आज जे निरूपणामध्ये मी सांगितलं तेवढंच सांगा. जास्त तुमच्या पदरचंही काय सांगू नका, डोक्याला नुसता ताप. एवढं सोपं सोपं मी आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला, ते तुम्ही जाऊन सांगा. त्यांनी जर उलट पक्षी काहीतरी आपल्याला सांगितलं तर ते ऐका, परत त्यांना आपलं तेच सांगा आणि फोन ठेवा. कारण माहितीये तुम्हाला, सगळं जग जे आहे
हे सगळं आपल्या विरुद्धात चाललेलं आहे. त्याच्यावरती मात करायचं आहे तर एक 5-10 वर्षे आम्हाला अशी घालवावी लागेल. आणि मग बघा सगळे पॉझिटिव्ह होणार, सगळे आपल्याच बाजूने बोलायला लागतील. सगळे म्हणणार चला श्रावणी करूया. त्यांना सांगा आम्ही आज हे श्रावणी श्रावणी म्हणतो. ते म्हणणार हे तुमचं श्रावणी आम्ही कधी ऐकलंच नाही. अरे मेल्या, सुताची पुनव म्हणून तरी ओळखत होतास की नाही? हा ते सारखं, अरे तेच ते नाव एकच असं बोला. सुताची पुनव म्हटल्याबरोबर म्हणणं हे आपलं आहे. म्हणून श्रावणीला प्रॉब्लेम आहे तर सुताच्या पुनवेला तरी प्रॉब्लेम नसावा. म्हणून सुताच्या पुनव पण सांगा, पण त्याला या विधीबद्दल कळू द्या. आणि हा अशा प्रकारे तुम्ही फोनाफोनी करा. देवाने दिलेला यंत्र ते आपण सगळ्यांनी वापरा. सोशल मीडिया वापरा आणि आपल्या सगळ्या ज्या या श्रावणीच्या जेवढ्या प्रचाराच्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्यांनी आपापल्या परीने करा. म्हाताऱ्या कोताऱ्याने सुद्धा फोन करायचे. मी बघितलेलं आहे, मुलीला जर फोन लागायचा असेल, भाऊ मसेला लावून दे रे असं म्हणणाऱ्या बायका मी बघितलेल्या आहेत. मी आमचा एक भाऊ आहे, त्याला मी विचारलं तुला म्हटले फोनातलं काय कळतं रे? नाव दुसऱ्याक सांगता आणि सांगता वापरून, पण तो फोन घेऊन फिरतो, त्याला फोनातलं काय कळत नाही, पण तो फोन घेऊन फिरतो. त्या फोनातून सांगायचं भाऊ जरा माझ्या बाच्याला फोन लावून दे रे, माझ्या मामाला फोन लावून दे, असं करायचं. या बारीक बारीक गोष्टींमध्ये जो फरक पडणार तो तुम्हाला कळणार पण नाही की आम्ही फार मोठं दिव्य काम केलेलं आहे. अशा बारीक बारीक गोष्टीतून समाज जो आहे तो घडत असतो आणि म्हणून ऋषीमुनींचा आदर आहे. अशा या श्रावणी विधीसाठी 10 तारीखला आपण सगळ्यांनी तयारी दाखवा. आत्ता या ठिकाणी जेवढे म्हणून पुरोहित आहेत त्यांनी बैठकीसाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे आपले जेवढे म्हणून महिला आहेत, या महिला इथे आज जेवढ्या महिला बसलेल्या आहेत त्यांनी बाहेरच्या हॉलमध्ये जाऊन उभ्या राहा आणि तुम्हाला जे आपल्या महिला कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला थोडंसं ब्रीफ करणार आहेत, त्यांचं तुम्ही ऐका. रोज रोज धावू नका गाडीत बसायला, जरा बाजूला धर्माच्या कामासाठी वेळ द्या. आपण तिकडे उभे राहा. जे काय आपले नेते जे आहे ते इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देणार आहेत, त्या दिवशी कसं होणार काय होणार ते ऐका. तसंच पुरोहित जे आहे त्या पुरोहितांनी या विधीच्या तयारीसाठी आपण आदल्या दिवशी येण्याचा प्रयत्न केला. मी म्हणणार नाही सगळेजण, पण थोडे पुरोहित जे आहे ते विधीच्या तयारीसाठी आपण जरूर या. एक माहोल जो आहे तो चांगला तयार होतो या सगळ्या गोष्टींनी. आणि म्हणून आपण सगळ्यांनी गावोगावी जेवढ्या लोकांना सांगितलेलं आहे त्यांना पण घेऊन यायचं आहे. म्हणून सगळेजण इकडे येऊन राहू नका, त्यांना पण घेऊन येण्यासाठी ती तयारी करा आणि त्या पद्धतीने या सर्वांना घेऊन या. हा जो श्रावणीचा उत्सव जो आहे, ह्या श्रावणीच्या उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला देशातल्या पंतप्रधानांपर्यंत पोचायचं आहे. त्यांना कळलं पाहिजे की गोवा म्हणजे काय, त्यांना कळलं पाहिजे गोव्यात कसलं अध्यात्म असतं, त्यांना कळलं पाहिजे की गोव्यातली लोक किती शालीन आहेत, त्यांना कळलं पाहिजे की गोव्याची खरी इमेज काय आहे. आणि हे सगळं जर समजा पंतप्रधानांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही ध्यानात ठेवा, तो गावागावामध्ये हा उत्सव जो आहे तो मोठा झाला पाहिजे. तेव्हा मग पंतप्रधानांपर्यंत पोचला की तो विश्वभर पोचणार आहे. जिथे जिथे आपला गोवा जाईल ते ते काम आपल्या सगळ्यांनी करायचं आहे. कारण गोव्याचं नाव भोगभूमी म्हणून जे दिलेलं आहे ती भोगभूमी खरीच आहे. तर मग हे काय, हे लोकांना समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा श्रावणी विधी जो आहे तो कुठल्या जाती धर्मापुरता मर्यादित नाही आहे, हा सगळ्यांसाठी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग विष्णुमय जग. हे सगळं विश्व जे आहे हे भगवंताचं आहे. मला ऋषीमुनींनी जगवलं, मग त्यांना तर्पण करायला मी अधिकारी नाही. मला माझ्या भगवंताने सांभाळलं, त्याची आठवण करायला मला कुठल्या तरी जातीत जन्माला यायला पाहिजे.
हेच तर साधू संतांनी आम्हाला सांगितलं, या जातीपातीच्या फंदातच पडू नका. तुम्हाला तुमच्यामध्ये मी वास करतो आहे आणि तुमच्यामध्ये मी वास करतो आहे तर तुम्ही श्रेष्ठ आहात. कोण तुम्हाला झिडकारणार आहे? हेव करू नका, तेव करू नका, हेव करू, हे काय? जर आमच्या पुस्तकांमध्ये अशा काही गोष्टी जर असतील, काय म्हणणार नाही मी, तर आपल्याला त्यांचा पण पुरस्करण करण्याची गरज आहे. आज हिंदुत्व एकत्रित होणे काळाची गरज आहे. आम्ही सगळे जे आहोत, आता बरेचशा लोकांना या गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत. म्हणून आमच्या दत्तपद्मनाभ पीठाने कधीच या विषयांना बघितलं नाही. आम्ही कधी कोणा धर्माच्या विरोधात गेलो नाही. आम्ही आमच्या धर्माच्या रक्षणार्थ सदा सर्व काळ उभे आहोत. आम्ही कसल्या आमच्या जातीपातींना बघितलं नाही. या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत, या व्यवस्था कोणी लावल्या देवास ठाऊक, पण आम्ही त्या सगळ्यांकडे पाहताना ही आमची सनातनी मंडळी आहे, हे आमचे हिंदू आहेत, अशाच नजरेने आम्ही आजवर बघत आलेले आहोत. त्यामुळे आम्हाला आडवेही चालतात आणि उभेही चालतात, आम्हाला काय फरक पडत. कधी कधी उभ्यांची गरज असते, कधी कधी प्रसंग येतात त्यावेळी आडवे पाहिजेत का नको? काय हो? आणि कधी कधी आपण जीवन जगताना असं उभं जगायला पाहिजे. तर दोन्हींची आवश्यकता आहे. कधी कधी राजसिक लोकही पाहिजेत, कधी कधी तामसी लोकही पाहिजेत आणि सत्वगुणी पण पाहिजे. अशा या तिनांचा समन्वय म्हणजे जानव आहे. रजतम सत्व तिघही तुमच्यामध्ये वास करतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही जानवाच्या रूपाने ते तुमच्यामध्ये विराजमान झालेले आहेत ना. बऱ्याचशा आमच्या महिला आपल्या नवऱ्याला म्हणतात, बरे भशन सांगून जाय ना, करून जाय सतीत. अशा महिला म्हणतात, करता तोच खरा पुरुष. नाही त्या म्हटलं का ह्याला काय अर्थ आहे? हा पुरुष आहे, हा शिवाजी होणार, हा शिवाजीच्या तलवारी एवढा तरी त्या तोकावरती तरी दिसणार पुरुष. अरे पुरुष म्हणजे हेच पुरुष. कळला? घरात जर आवाज होत असेल, पुरुष आहे या घरात, नाही तर रोज शांतता, आवाज काय ना. हा कसला पुरुष? एक त्या महिलांमधलंच एक आहे. हसू नका, बायका हसता, तुम्ही हसू नका. अरे पुरुष पुरुष असला पाहिजे तरच तो पुरुष. त्याला मिशा असल्या पाहिजे. याने सगळं सटासट करून ठेवलेलं आहे. त्याला मिशी असली पाहिजे, एवढं तरी दिसलं पाहिजे तो पुरुष आहे. त्याला शेंडी असली पाहिजे. हे सगळं जे आहे ते ना बरे बशेन सांगल्यावर चला ना, चलता बरे बशेन सांगपाक काय हरकत ना. पण रोज रोज जर बरे बशेनच सांगणार तर तशी परिस्थिती पण असली पाहिजे बरे बशेन. समाजामध्ये हजार प्रकारचे लोक येतात. कोणीतरी एकटा आला आणि तो कसाई होता. शी गाय जात होती. त्या साधूला विचारलं की गाय कुठे गेली? म्हणाल अशी गेली. आता सत्य बोलावं की नाही? सत्य बोलावं. अरे तो कसाई आहे, मेल्या दिसते हातात त्याच्या तलवार, कोयता दिसतो, तो ते गाईला मारणार. बोल बरं तिकडे खोट. सत्यम ब्रूयात वरम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियम च नामृतम ब्रूयात एष धर्मो सनातनः. आमच्या धर्मात हेच सांगितलेलं आहे. कुठे खरं आणि कुठे बरं बोलायची अक्कल हवी. तुम्हाला जर समजा डिग्र्या घेत असताना ही अक्कल नाहीये, आम्ही काय करू? आमच्या गुरुकुल पद्धतीमध्ये हे सगळं होतं. कुठे बरं बोलायचं आणि कुठे खरं बोलायचं एवढं कळलंच पाहिजे. आणि म्हणून त्या गाईला बघितलं आणि त्या साधू पुरुषाने सांगितलं
या बाजूला गाय गेली नाही, या बाजूला गेली. गाय वाचली. कशामुळे वाचली? त्याने खोटं सांगितलं. म्हणून कुठे कुठे खोटेपणा हवा म्हणजे तो तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुण आहे, याचा वापर करायला पाहिजे. उद्या सकाळी जर समजा आपल्याकडे जर समजा ही परिस्थिती आली तर आम्हाला त्या पद्धतीने खोटं पण बोलता आलं पाहिजे. आणि हे खोटं बोलणं म्हणजे तुम्ही रोज खोटं बोला नव्हे. धर्म जर वाचत असेल, धर्माचं रक्षण होत असेल, देशाचं रक्षण होत असेल तर त्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि असा धर्म जो आहे तो आम्हाला आमच्या गुरुकुलामध्ये शिकविला जातो. आणि म्हणून तुम्ही मुद्दाम बघा, सैनिक जे आहेत ते ज्यावेळी खून करतात त्याला खून म्हणत नाहीत, तो विजयोत्सव असतो, तो साजरा करायचा उत्सव. कुणाला तरी ते मारतात की नाही, पण ते दुष्टांना मारतात. जे आपल्या देशातल्या लोकांवरती आक्रमण करून येणार, चाल करून येणार, त्या लोकांना ते संपवतात. म्हणून त्यांना मारणं पुण्य काम. सगळंच मारणं वाईट नव्हे. आई आपल्या मुलांना धोपडते हे पुण्य काम. आई आपल्या मुलांना झोपवलेलं उठवते हे पुण्य काम. तसं झोपलेल्या माणसाला उठवू नये सांगतात, पण ती मुलाला जर आपल्या उठवते ते पुण्य काम आहे. म्हणून सगळीकडे सगळे नियम नाही चालत. जिथे जे पाहिजे तिथे तसं वागलं पाहिजे. आणि हे वागणं जे आहे ते आजच्या या कलियुगात अत्यंत महत्वाचं आहे. माझ्या वाक्याचा दुरुपयोग करू नका, नाही तर खोटच बोलाल. म्हणून जिथे हवं तिथे आपल्याला तसं तसं बोलता आलं पाहिजे. आणि हे आम्ही का मुद्दाम सांगत नाही हो, सगळ्यांना माहिती असतं कुठे कुठे खोटं बोलायचं, कुठे कुठे खरं बोलायचं. फक्त कुठे कुठे त्या संस्कार द्यावा लागतो. एवढं जर स्वार्थासाठी सगळेजण खोटं बोलतात, स्वार्थासाठी सगळेजण जे आहे त्या चांगल्या दिशेने जायचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळी परमार्थ, इतरांचा परोपकार या दृष्टीने ज्यावेळी आम्ही विचार करतो, देशासाठी खोटं बोलायची पाळी आली, बोलायचं. धर्मासाठी खोटं बोलायची पाळी आली, बोलायचं. असं जर देश धर्मासाठी जर कुठेतरी फायदा होत असेल आणि आपलं जर समजा त्या सगळ्यांचं हित असेल तर वरम ब्रूयात, बरं बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम. असं पण आहे की जर समजा तू खोटं बोललास आणि दुसऱ्याला जर ते दुखतं तर ते खोटं थोडंसं मागे ठेवावं. प्रियंचनानृतम ब्रूयात. खूप बरं आहे पण ते खोटं आहे तेही बोलू नये. वा आता हा भाऊ आहे, वा 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 वा, याचा भरपूर स्तुती केली आणि हा लबाड आहे तर ते वाईट. म्हणून प्रियम च नानृतम ब्रूयात एष धर्मो सनातना. शेवटी हा विवेकाचा विषय आहे. ज्याला ज्यांना हा विवेक कळतो तो सनातनी हिंदू. आणि अशा या हिंदूंचा हा श्रावणी उत्सव आपण सगळेजण करणार आहोत. तुम्ही सगळेजण या श्रावणी उत्सवाला या. आणि आता सांगितलेल्या त्या पद्धतीने महिलांनी जे आहे ती व्यवस्थितपणे एका बाजूला घ्या. तुम्ही सगळ्या महिलाचे नेतृत्व आहेत, त्या सगळ्या ब्रह्मवादिनी असेल, जगतजननी असेल, त्यांनी त्यांना मार्गदर्शन करा. म्हणजे येताना त्या पद्धतीने ते तयारीत येतील. आणि तुम्हाला जो विधी करण्यासाठी व्यवस्था लागणार आहे ती व्यवस्था पण छान प्रकारे लागून राहील. आपण सगळ्यांनी 10 तारीखला स्वतः या आणि इतरांनाही बोलवा. तो समर्थ तुम्हा सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, आयुरारोग्य देवो. हिंदुत्वाची ही भगवी गुढी ज्या दिमाखाने आत्तापर्यंत फडकत आहे त्याच्याही पेक्षा उंच ती अजून दिमाखाने फडकवण्यासाठी पुढच्या पिढीला आपण तयार करा. सर्वांना देव बरे करू. नमः पार्वती पतये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम, जय श्रीराम.